नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कसे आहात? शास्त्रानुसार प्रत्येक स्त्री सौभाग्यवती, भाग्यवान नसते. काही स्त्रिया अशा असतात ज्यांच्या पावलांनी लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते, तर काही संकेत असे असतात जे सांगतात की ही स्त्री स्वतः भाग्य घेऊन आली आहे. गरुड पुराणामध्ये स्त्रीच्या स्वभावाला घराचे भाग्य म्हटले आहे. वास्तुशास्त्रानुसार सुद्धा घरातील स्त्रीची ऊर्जा संपूर्ण घरावर राहते असे सांगितलेले आहे. चाणक्य नीतीसुद्धा काय सांगते तर स्त्रीच्या गुणाविषयी सांगितलेली आहे. स्त्री आपल्या गुणांनी कोणत्याही घराला स्वर्ग बनवू शकते किंवा नरकही बनवू शकते. अर्थातच ते खरे सुद्धा आहे. परंतु आज आपण अशा स्त्रियांचे 7 संकेत ज्या सौभाग्यवती स्त्रीच्या घरात येण्याने पतीचे झोपलेले भाग्यसुद्धा जागृत करू शकते. पूर्वी गावाकडचे जुने लोक असे म्हणायचे की ज्या घरामध्ये सतत हसतमुख आणि शांत स्त्री असेल त्या घरावर संकट जास्त काळ टिकून राहत नाही. घरामध्ये काही स्त्रिया अशा असतात की त्यांच्या येण्यानेच पतीचे भाग्य उजळते. घरामध्ये सुख, शांती, पैसा आणि सकारात्मक ऊर्जा वाढू लागते. शास्त्रानुसार अशा स्त्रीला सौभाग्यवती स्त्री मानले जाते. परंतु प्रश्न असा आहे, अशी स्त्री ओळखायची कशी? तिच्यामध्ये कोणते संकेत असतात आणि तिच्या उपस्थितीने घराचे भाग्य कसे बदलते? हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत. त्यासाठी एक लाईक नक्कीच. चला तर मग, सौभाग्यवती स्त्रीचे 7 खास संकेत जे शास्त्र आणि जुन्या परंपरेमध्ये अतिशय शुभ मानले गेले आहेत. त्यासाठीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा संकेत असा आहे जो फार कमी लोकांना माहिती आहे आणि खूप महत्त्वाचा. संकेत नंबर 1, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा जाणवणे. ज्या स्त्रीच्या येण्याने घरामध्ये शांतता आणि आनंद वाढतो. घरातील भांडणे कमी होतात आणि वातावरण प्रसन्न वाटू लागते. तर शास्त्रानुसार ती स्त्री अत्यंत शुभ मानली जाते अशी मान्यता आहे. अशा स्त्रीच्या बोलण्यात कटुता अजिबात नसते. तिच्या तोंडात सतत साखरच. ती प्रत्येकाला जोडून ठेवण्याचा प्रयत्न करते. तिच्या चेहऱ्यावर नेहमी समाधान आणि ओठावर हास्य दिसते. असे म्हणतात, घर मोठं नसावं पण घरातली स्त्री मनाने मोठी आणि समाधानी असावी. संकेत नंबर 2, ज्या स्त्रीला रोज देवपूजा, तुळशीचे पूजन किंवा दिवा लावण्याची आवड असते, वाचनाची आवड असते, अशी स्त्री घरात लक्ष्मीचे रूप मानली जाते. कारण शास्त्रानुसार जिथे श्रद्धा आणि सात्विकता असते तिथे नकारात्मक शक्ती टिकत नाहीत. अनेकदा तुम्ही पाहिले असेल, काही घरामध्ये पैसा कमी आणि समाधान भरपूर असते. यामागे त्या घरातील स्त्रीची सकारात्मक ऊर्जाच असते. संकेत नंबर 3, अन्नाचा आदर करणारी स्त्री. ज्या स्त्रीला अन्नाची किंमत माहिती असते, जी अन्न वाया जाऊ देत नाही आणि प्रेमाने जेवण बनवते, अशी स्त्री घरासाठी शुभ मानली जाते. आपल्या शास्त्रामध्ये अन्नाला अन्नपूर्णा म्हटले गेले आहे. म्हणूनच जे घर अन्नाचा आदर करते तिथे कधी उपासमारी येत नाही असे मानले जाते. संकेत नंबर 4, पती आणि कुटुंबाचा सन्मान. सौभाग्यवती स्त्री कधीही घरातील लोकांचा अपमान करत नाही. ती रागावते पण नातं तोडत नाही.
ती संकटात कुटुंबासोबत उभी राहते आणि छोट्या छोट्या गोष्टींनी घर तुटू देत नाही. अशी स्त्री घराला फक्त सांभाळत नाही तर घराचे भाग्य मजबूत करते. संकेत नंबर 5. सकाळचे शुभ नियम. शास्त्रानुसार सकाळी लवकर उठणारी स्त्री, घर स्वच्छ ठेवणारी स्त्री आणि देवाचे स्मरण करणारी स्त्री, ती अत्यंत शुभ मानली जाते. कारण सकाळची ऊर्जा संपूर्ण दिवसावर प्रभाव टाकते. पूर्वीच्या काळात म्हणायचे, ज्या घरातील स्त्री पहाटे उठते त्या घरात लक्ष्मीचा वास असतो. संकेत नंबर 6. ज्या घरामध्ये स्त्री अतिथीचा सन्मान आदर करते, त्यांचा अनादर करत नाही, अशा स्त्रीला देखील लक्ष्मीचे रूप मानले जाते. संकेत नंबर 7. चेहऱ्यावर तेज आणि डोळ्यात शांतता. सौभाग्यवती स्त्रीचे सर्वात मोठे लक्षण म्हणजे तिच्या चेहऱ्यावरचे नैसर्गिक तेज. तेज म्हणजे मेकअप नव्हे तर मनातील समाधान. म्हणजेच असेल त्या परिस्थितीत आनंदी राहणारी स्त्री. अशा स्त्रीच्या डोळ्यात राग, मत्सर किंवा अहंकार कमी दिसतो. ती साधेपणातही सुंदर दिसते. शास्त्रानुसार मन शुद्ध असेल तर त्याचा प्रभाव चेहऱ्यावर दिसू लागतो. संकेत नंबर 8. तिच्या येण्याने घराची प्रगती होते. हा सर्वात महत्त्वाचा संकेत मानला जातो. काही स्त्रिया अशा असतात ज्यांच्या येण्याने घरातील परिस्थिती हळूहळू बदलत जाते. घरामध्ये पैसा टिकू लागतो, कामामध्ये यश मिळू लागते, घरातील लोकांचे आरोग्य सुधारते, घरामध्ये एकोपा टिकून राहतो, अन्नधान्याची कधीही कमी पडत नाही, प्रत्येक कामात यश मिळत राहतं. अशा स्त्रीला शास्त्रामध्ये भाग्यवती म्हटले गेले आहे. एक स्त्री फक्त घर सांभाळत नाही तर ती घराचे भविष्य घडवत असते. अशी स्त्री असलेल्या घरात पैसा कमी असला तरी बरकत टिकून राहते, समाधान टिकून राहते. घरातील स्त्री आनंदी असेल तर घरात लक्ष्मी टिकून राहते असे म्हणतात. एका स्त्रीमध्ये जिद्द आणि चिकाटी असते, त्यामुळे तिच्यामध्ये घराचे नशीब बदलण्याची ताकदसुद्धा असते. तर मित्रांनो, हे होते सौभाग्यवती स्त्रीचे 7 शुभ संकेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का? तुमच्या मते सौभाग्य स्त्रीचा सर्वात मोठा गुण कोणता? यातील किती संकेत तुमच्यामध्ये किंवा तुमच्या घरातील स्त्रीमध्ये आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच धार्मिक, शास्त्रीय आणि जीवनोपयोगी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद.